नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची मोठ्या आनंदाची बातमी आणि त्याचबरोबर सध्या लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील लाडक्या बहिणींना हप्ते आले नव्हते। हेल्पलाईनवरती कॉल होत नाही आहे, या ठिकाणी काय करावं, त्याचबरोबर या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळणार का आणि किंवा जानेवारीचा हप्ता आहे तो वितरित होणार का, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। सध्या सोशल मीडियावरती जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा येत आहेत। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, तर या दिवसांमध्ये लक्षात घ्या हप्ते वितरण होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून घोषणा झाली नाही आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून या महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। शक्यता तर वर्तवण्यात येत आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती 5 तारखेच्या पूर्वी हा लाभ आहे लाडक्या बहिणींना मिळणे अपेक्षित आहे। पण लक्षात घ्या की लाडक्या बहिणी ज्या अशा आहेत ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आले नाही आहे त्यांना कागदपत्र पडताळणीचं शेड्यूल दिलेलं आहे। अजून देखील काही ठिकाणी अंगणवाडी सेविका ताई आल्या नसल्यामुळे या लाडक्या बहिणींचा विचार करून कदाचित लक्षात घ्या की जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो उशिरा येऊ शकतो। म्हणजेच लक्षात घ्या पात्र होऊन सगळ्याच लाडक्या बहिणींना ॲट ए टाईम हा लाभ वितरित शासनाने करावा, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एक प्रकारचा दिलासा मिळू शकतो। अनेक लाडक्या बहिणींची KYCसाठी चुका झाल्या होत्या, तर अशा लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी अजून देखील सुरू झाली नाही आहे। वारंवार अशा लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडे फेऱ्या मारत आहेत, परंतु अजून त्यांना तसे आदेश आले नाही आहेत। त्यामुळे याच प्रक्रियेला जर उशीर झाला तर पुढील हप्ता देखील अशा लाडक्या बहिणींना मिळण्यास कठीण होऊ शकतो। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणापूर्वी सगळ्या लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी व्हावी आणि त्याच्यानंतरच लाभ वितरित करावा हीच लाडक्या बहिणींकडून मागणी करण्यात येत आहे। अन्यथा जर अंगणवाडी सेविका यांच्याकडून कागदपत्र पडताळणी होण्यास विलंब होत असेल तर 1 महिना कमीत कमी KYCसाठीचं पोर्टल सुरू करून द्यावं, तर हीच अपेक्षा सध्या वर्तवण्यात येत आहे। तर याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर 181 सुरू करण्यात आला, परंतु हेल्पलाईन नंबर सुरू केल्यापासूनच लक्षात घ्या ती लाईन व्यस्त येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आपण सांगत आहोत, जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, प्रत्येक कमेंटला आमच्यामार्फत उत्तर मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ पात्र झाल्यानंतर देणारच अशी माहिती शासनाने दिलेली आहे, पण लक्षात घ्या की कागदपत्र पडताळणी लवकरात लवकर झाली पाहिजे, तर याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे। तसे आदेश देखील देण्यात आलेले आहेत, पण अजून देखील काही ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यापर्यंत अंगणवाडी सेविका त्यांना त्या ठिकाणी असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आदेश आले नाही आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। येणारा हप्ता हा जानेवारी महिन्याचा येणार आहे, तारीख घोषित नाही आहे, आदिताई तटकरे यांची घोषणा नाही आहे। या संदर्भात घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।